नुसतं तिखट मीठ लावलेली ही कैरी पाहिली ना की तोंडाला पाणी सुटतं आणि बघता क्षणी खावीशी वाटते. पण या कैरीचा सीझन म्हटलं तर अगदी 2 महिने असतो आणि अशा वेळी आपल्याला वर्षभरासाठी जर ही कैरी साठवून ठेवायची असेल तर ती कशी बरं साठवायची? ज्यावेळेस आपल्याला पित्ताचा त्रास होतो, तोंडाला चव नसते, प्रवासामध्ये जाण्यासाठी किंवा जेवणानंतर मुखवास म्हणून ही जर कैरी खाल्ली ना तर आहा क्या बात है. अशी ही साठवणीची मसाला कैरी कशी बनवायची ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 4 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. या जास्त आंबट नसतात. त्याचबरोबर या कैऱ्या मी अशा पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या. त्याचं देठ बुडलं जाईल पाण्यामध्ये असं आपण साधारण अर्धा पाऊण तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवायच्या. म्हणजे काय होतं तर या कैरीला कुठे माती, चीक जे काही लागलं असेल ते सगळं निघून जातं. साधारणतः देठाच्या भागाकडे बऱ्याचसा चीक लागलेला असतो आणि पाण्यामध्ये या कैऱ्या अशा ठेवल्यामुळे काय होतं तर याची उष्णतासुद्धा कमी होते. त्यानंतर आपण काय करायचं, या कैऱ्या अगदी व्यवस्थित मस्त अशा पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आपण वर्षभराच्या साठवणीची मसाला कैरी करतो आहे, त्याकरता आपल्याला या कैऱ्या अशा अगदी व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत. कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहता कामा नये. त्यानंतर या कैरीची आपण हा देठाचा जो भाग आहे ना तो सगळा काढून घ्यायचा आणि जर तुम्हाला साल काढायचं असेल तर काढू शकता किंवा नाही काढलं तरीही चालेल. पण मी इथे थोडंसं हे साल जाडसर मला वाटते आणि तुरटसुद्धा असतं, त्यामुळे मी हे साल सगळं असं काढून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला कैरीचे उभे काप करून घ्यायचे आहेत. उभे काप ना दिसायला छान दिसतात, त्यामुळे उभे काप करणार आहे. मधला जो कोळीचा भाग असतो ना तो काढून घेतला आणि अगदी पातळ पातळ असे उभे काप करायचे. तर पातळ का करायचे तर ते तोंडात घातल्याबरोबर ना अगदी छान आपल्याला मस्त मऊसूत लागतात आणि पातळ काप केल्यामुळे ते पटकन वाळतातही. फार अशी उन्हाची गरज लागत नाही, त्यामुळे मी अगदी असे उभे पातळ काप तयार करून घेत आहे. तुम्हाला जर वेगळ्या आकारात कापायचे असेल किंवा चौकोनी लहान तुकडे करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता. आता पहा, इथे मी सगळ्याच कैरीचे शक्य होतील तितकं अगदी पातळ असे हे उभे काप तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला काही मसाले लावणार आहोत. त्यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे पाव चमचा हळद लावायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण हे काळं मीठ घालणार आहोत. हे मीठ ना पचनासाठी अतिशय उत्तम असतं. बघा, हे असं साधारण खडे स्वरूपात हे मीठ मिळतं किंवा याची पावडरसुद्धा मिळते. याच्याने आपलं पचनशक्ती खूप चांगली होते. तसेच हे चवीलासुद्धा चटपटीत असतं, आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम असतं, म्हणून मी हे मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा हिंगसुद्धा आपल्या पचनास मदत करतं, म्हणून हिंग वापरलेलं आहे. अर्धा चमचा काळे मिरी पूड वापरलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे पावडरने स्वादही छान येतो आणि शरीरासाठी पचनासाठी सुद्धा जिरे उत्तम आहे. त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे, म्हणजे कैरीला रंगही सुरेख येतो आणि जास्त तिखटसुद्धा होत नाही. साधारण 2 चमचे वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर पिठी साखर वापरलेली आहे. जर तुम्ही घेतलेली कैरी खूप आंबट असेल तर थोडीशी जास्तीची साखर वापरली तरीही चालेल. आता हे सगळेच मसाले या कैरीला लावून घ्यायचे. कैरीला मीठ लावल्यानंतर ना थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे ही अशी बघा ओलसर होते. आता ही आपलं सगळे मसाले लावून झालेले आहेत. छान असे कैरीला हे सगळे मसाले असे चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कैरीमध्ये मुरतात आणि कैरी चवीला खूप छान लागते. आता हे बघा अगदी मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते की नाही. ही अशी कैरी आता आपल्याला वाळवायला ठेवायची आहे. वाळवण्यासाठी शक्यतोवर ना काचेची प्लेट असेल तर ती घ्यावी, कारण किंवा स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल. आणि जसे बघा मी हे काप असे वेगवेगळे ठेवते आहे, तसे थोडेसे अंतर ठेवून आपल्याला हे काप असे वाळायला ठेवायचे आहेत. अगदी जवळजवळ किंवा एकामेकावर चिकटून असे हे काप ठेवायचे नाहीत, कारण जर का तसे ठेवले तर ते वाळतही नाही आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे प्रत्येक काप वेगवेगळा असा ठेवून घ्यायचा आहे. आता हे सगळेच काप मी 1 दिवस घरामध्येच पंख्याखाली वाळवणार आहे, म्हणजे हे ओलसर असतात त्यावेळेस त्याच्यावर धूळ कचरा काही उडत नाही. त्यानंतर 2 दिवस मी हे खिडकीमध्ये जिथे ऊन येतं अशा ठिकाणी त्यावर थोडंसं पातळ कापड अंथरून मग ठेवणार आहे, म्हणजे धूळ कचरा माती यावर काही चिकटून बसणार नाही.
बघा 2च दिवस फक्त मी हे उन्हामध्ये वाळून घेतलं, ते सुद्धा माझ्याकडे जिथे खिडकीत ऊन येतं ना, साधारण 2-2.5 तास ऊन येतं, अशा ठिकाणीच वाळवून घेतलेलं आहे. फार असं काही उन्हामध्ये किंवा गच्चीत नेऊन ठेवलं नव्हतं. तरीसुद्धा हे हवेमध्ये इतकी उष्णता आहे ना, की सहज हे वाळलं जातं. त्यामुळे फार उन्हाची गरज लागत नाही. तसेच आपण कैरीचे कापसुद्धा अतिशय पातळ केले होते, त्यामुळे ते 2च दिवसात पटकन सुकले. यापेक्षा जास्त सुकवू नये, नाहीतर आपले काप कडक होतात. आता ही आपली साठवणीची मसाला कैरी तयार आहे. बघा माझ्या हाताला कुठेही मसाला लागला नाही, याचा अर्थ ती पूर्णपणे व्यवस्थित वाळली गेलेली आहे. आता आपण हे एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. इथे मी काचेची अगदी व्यवस्थित कोरडी केलेली बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरून ठेवणार आहे. ज्यावेळेस ना आपल्या तोंडाला चव नसते किंवा काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, अदल्यामधल्या वेळेत तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवं असतं किंवा प्रवासामध्ये जातो, पित्ताचा त्रास होतो, उलटी मळमळ येते, अशा वेळी तोंडात ठेवण्यासाठी हे काप अतिशय उत्तम आहेत. तुम्हीसुद्धा या कैरीच्या सीझनमध्ये असे हे साठवणीची मसाला कैरी नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.